नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाला चुकीचा मार्ग अवलंबणं चांगलंच महागात पडलं आहे। खाकी वर्दीऐवजी त्याच्या हातात बेड्या पडल्या असून पोलीस भरतीच्या मैदानातूनच त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे। मीरा भाईंदर येथे सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। मीरा भाईंदर मधील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर उमेदवारांची शारीरिक चाचणी केली जात आहे। सोमवारी धावण्याची चाचणी होणार असल्याने मोठ्या संख्येने उमेदवार मैदानावर उपस्थित होते। भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी तसेच अंमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक साध्या वेशात मैदान परिसरात गस्त घालत होते। गस्ती दरम्यान एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवले। त्यावेळी संबंधित तरुण शारीरिक चाचणीपूर्वी स्वतःच्या शरीरात इंजेक्शनद्वारे उत्तेजक द्रव्य टोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनात आले। पोलिसांनी त्याला रंगेहात पकडत तात्काळ ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या 23 वर्षीय आरोपी तरुणाचे नाव साहिल शंकर अवघडे असे आहे। तो बारामती येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली। धावण्याच्या चाचणीत चांगली कामगिरी करता यावी आणि स्टॅमिना वाढावा या उद्देशाने त्याने उत्तेजक द्रव्य घेण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे। मीरा भाईंदर पोलीस यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रानुसार आरोपी विरुद्ध संबंधित कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे भरती प्रक्रियेसाठी आलेल्या इतर उमेदवारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस होण्याचे स्वप्न पाहणारा हा तरुण आता स्वतःच गुन्हेगार ठरला असून त्याचे भविष्य टांगलीला लागले आहे। यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग स्वीकारणे घातक ठरू शकते। प्रामाणिक परिश्रम आणि संयम हाच यशाचा खरा मार्ग आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।